नमस्कार. अनुभूती टॅरेटच्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. कसे आहात तुम्ही? मला आशा आहे की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदी असाल. आज आपण इथे कलेक्टिव्ह रीडिंग करणार आहोत आणि पाहणार आहोत पुढच्या 72 तासांमध्ये तुमची ऊर्जा कशी असेल. यासाठी आपण ओशो कार्ड्स वापरत आहोत आणि हे कलेक्टिव्ह रीडिंग आहे, त्यामुळे यामध्ये तुमच्याकरिता एखादा संदेश असू शकतो किंवा संपूर्ण रीडिंग तुमच्याकरिता असू शकतं. शिवाय आपण ही जी रीडिंग्स करत असतो ती टाईमलेस असतात, म्हणजे जेव्हा कधी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल तेव्हा त्यामध्ये तुमच्याकरिता काही ना काही संदेश असणार आहे. पुढच्या 72 तासांमध्ये तुमची ऊर्जा कशी असेल. पहिलं कार्ड आहे ट्रॅव्हलिंग. रिसेप्टिव्हिटी. मॅच्युरिटी. द आउटसाइडर. शेअरिंग. ॲडव्हेंचर. मॅच्युरिटीच्या खाली आहे एक्झिस्टन्स. मोरॅलिटी. द आउटसाइडरचं जे कार्ड आहे त्याच्या खाली आहे मोरॅलिटी आणि रिबर्थचं कार्ड आलंय. बॉटम ऑफ द डेकचं कार्ड आहे माइंड. तर हे रीडिंग काय सांगते, पुढच्या 72 तासांमध्ये तुमचा पुनर्जन्म होतो. जी काही नकारात्मकता आहे ती दूर होतीये. त्या ठिकाणी तुम्ही साहस दाखवताना दिसत आहात. पहिलं जे कार्ड आहे ते आहे ट्रॅव्हलिंगचं आणि त्याच्या खाली आहे शेअरिंगचं. ट्रॅव्हलिंगचं हे कार्ड सांगतंय की तुम्ही एक नव्या यात्रेला सुरुवात करत आहात, काहीतरी नवीन सुरू करत आहात आणि तिथे तुम्ही सकारात्मक आहात. तिथे तुम्ही अनेक गोष्टी करून पाहत आहात, प्रयत्न करत आहात, साहस करत आहात. हे ॲडव्हेंचरचं कार्ड साहसाला दाखवतंय. शिवाय ते सांगतंय की आत्ता तुम्ही लहान आहात, ह्या लहान मुलासारखं आहे. म्हणजे त्या क्षेत्रात नवीन असू शकता किंवा जे काही तुम्ही करताय ते पहिल्यांदा करत असाल तर तिकडे येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला यश मिळणार आहे. कारण इथे इंद्रधनुष्याचे सगळे रंग इथे दिसत आहेत. हे साहस तुम्ही आत्ता करणं तुमच्यासाठी फार महत्त्वाचं आहे आणि तुम्ही स्वीकार भाव मध्ये दिसत आहात. जे काही ब्रह्मांड तुम्हाला देत आहे त्या स्थितीचा तुम्ही स्वीकार करत आहात किंवा जे आशीर्वाद तुमच्याकडे येत आहेत त्यांचाही तुम्ही स्वीकार करत आहात. म्हणजे एखादी संधी दिली तर त्यासाठी आपण तयार असणं पण महत्त्वाचं आहे. त्याप्रमाणे त्या संधीचा स्वीकार तुम्ही करत आहात. मॅच्युरिटीचं कार्ड सांगतंय की या सगळ्यातून तुम्ही परिपक्व होत आहात आणि एक चक्र सुद्धा पूर्ण होत आहे. ही यात्रा तुम्हाला खूप काही देणार आहे. आउटसाइडरचं कार्ड सांगतंय की ही यात्रा तुम्हाला कशातून मुक्त करणार आहे. तर जिथे तुम्ही अडकल्यागत तुम्हाला वाटतंय किंवा ज्या बाबतीत तुम्ही नकारात्मक आहात त्यातून ही ऊर्जा, ही यात्रा तुम्हाला बाहेर काढणार आहे. त्यातून तुम्हाला एक समज येणार आहे. शेअरिंगच्या ऊर्जेमध्ये सुद्धा तुम्ही दिसताय.
तुमच्याकडे जे काही आहे ते तुम्ही या यात्रेवर असताना इतरांना देणार आहात. म्हणजे जी मदत तुम्हाला करता येईल ती तुम्ही करणार आहात. शिवाय जे तुमच्याकडे आहे त्याने बाकीच्यांनाही तुम्ही समृद्ध करण्याचा प्रयत्न करताना इथे दिसत आहात. हे जे साहस तुम्ही करताय त्यामुळे तुमचं एक अस्तित्व तुम्हाला मिळणार आहे, अस्तित्व निर्माण होणार आहे आणि एक वेगळेपणा स्वतःचा तुम्हाला कळणार आहे. त्यानंतरचं मोरॅलिटीचं कार्ड हे सांगतंय की तुम्ही तुमची तत्व सुद्धा पाळत आहात. जे काही तुम्हाला साधायचं आहे ते साध्य करण्यासाठी एकीकडे तुमचे प्रयत्न चाललेले आहेत, दुसरीकडे तुम्ही इतरांना सुद्धा मदत करत आहात आणि तुमचं जे काही ध्येय आहे त्यासाठी काही तत्व तुम्ही ठेवलेली आहेत, तर त्यांचंही पालन करण्याचा तुम्ही प्रयत्न करत आहात. आणि या सगळ्यामधून तुमचा एक पुनर्जन्म होतोय. तुम्हाला एक नवीन संधी मिळते जगायची, किंवा जी नकारात्मकता होती ती जातीये आणि तुम्ही नव्या स्वरूपात स्वतःला पाहत आहात. पुढचं कार्ड आहे इंटेन्सिटी. तुम्ही जे काही करत आहात ते सगळं लक्ष त्यावर केंद्रित करून ते काम करण्याचा प्रयत्न करत आहात, किंवा जे काही साधायचं आहे त्यासाठी तुम्ही एकाग्र होत आहात. मोमेंट टू मोमेंट स्वतःला संतुलित ठेवत एक एक पायरी तुम्ही चढताना दिसत आहात, किंवा जे काही आहे ती बरीच कामं असतील तर त्यामध्ये स्वतःला संतुलित ठेवणं जास्त महत्त्वाचं आहे आणि ते तुम्ही करताना दिसत आहात, जेणेकरून एक एक करून तुम्ही सगळी कामं व्यवस्थित प्रकारे करू शकाल. पेशन्सचं कार्ड आहे ते सांगतंय की तुम्हाला माहिती आहे की आपल्याला काही गोष्टींमध्ये सबुरी ठेवायला हवी. ह्या ज्या गोष्टी आपण करत आहोत, ही जी काही यात्रा आहे तिथे सबुरीची परीक्षा होत आहे, ह्याची जाणीव तुम्हाला आहे आणि त्यामुळे ते धैर्य तुम्ही ठेवलेलं दिसत आहे. या सगळ्यामधून सेलिब्रेशन येत आहे. हे कार्ड सांगतंय की अनेक जणांशी मिळून तुम्ही काहीतरी असं कार्य करत आहात, किंवा तुमचा आनंद तुम्ही इतरांबरोबर शेअर करत आहात, एखाद्या समूहाशी जोडले जात आहात, किंवा जे काही तुम्ही करत आहात त्यामध्ये तुम्हाला यश मिळत आहे, तुम्ही आनंदी दिसत आहात. सॉरोचं कार्ड काय सांगतंय? एका आनंदी कार्ड नंतर सॉरोचं कार्ड आलंय, याचाच अर्थ पुनर्जन्म कशाच्या बाबतीत होतोय तर सेलिब्रेशन आणि रिबर्थच्या या कार्डच्या मध्ये हे सॉरोचं कार्ड आहे. तर हे कार्ड सांगतंय की याच बाबतीत पुनर्जन्म होतोय, तुमचं दुःख दूर होतोय, तुमची चिंता दूर होतेय, किंवा ज्या बाबतीत तुम्ही अतिविचार करत होतात, ज्या बाबतीत तुम्ही नकारात्मक होतात, ती ऊर्जा निघून जाते. कॉन्शियसनेसचं कार्ड आहे ते सांगतंय की तुमची अंतर्ज्ञान शक्ती तुम्हाला अचूक मार्गदर्शन करत आहे, ती तुम्हाला दिशा दाखवत आहे. पास्ट लाईफचं कार्ड सांगतंय की हे
ही जी काही नकारात्मकता होती किंवा काही अशी स्थिती होती तुमच्या जीवनात, काही अशी माणसं होती की ज्यामुळे काही अडचणी येत होत्या किंवा ज्यामुळे नकारात्मकता होती, तर ही तुमची स्वतःची ऊर्जा असू शकते जी भूतकाळात नकारात्मक जास्त होती, किंवा अशी काही माणसं आहेत की जी भूतकाळाशी संबंधित असतील किंवा तुमच्या पूर्वजन्माशी संबंधित असतील, तर ती नकारात्मकता किंवा ते जे कार्मिक बंधन होतं त्यातून तुम्ही मुक्त होत आहात, ते त्यातून तुम्हाला मोकळीक मिळते आणि सकारात्मक ऊर्जेकडे तुम्ही जात आहात. तुमची जी यात्रा आहे ती सकारात्मक विचारांची आहे. तुम्ही एक ज्या यात्रेवर आता जात आहात तिथे काही गोष्टी करून पाहणार आहात, प्रयत्न करणार आहात, आणि प्रयत्न करण्यासाठी आपण यशस्वी होऊ, आपण करून तर पाहू, असा जो एक दृष्टिकोन लागतो, असा जो पॉझिटिव्ह विचार आपल्यामध्ये असावा लागतो, तो तुमच्यामध्ये दिसत आहे. माइंडचं हे कार्ड सुद्धा तेच सांगतंय की ही नकारात्मकता विचारांमध्ये होती, जी तुमची जुनी ऊर्जा आहे ती निघून जात आहे, त्या बाबतीत परिवर्तन येत आहे, त्यामध्ये तुमचा पुनर्जन्म होत आहे. आणि बॉटम ऑफ द डेकचं कार्ड काय आहे तर मास्टरचं. तुम्ही आता मास्टर बनत आहात, ही तुमची आत्ताची स्थिती आहे. आत्तापर्यंत तुम्ही जास्त प्रमाणात नकारात्मक असाल तर त्यातून आता तुम्ही एका चांगल्या ऊर्जेमध्ये येत आहात. आता आलेले आहातच, पण पुढच्या 72 तासांमध्ये तुम्ही अधिक परिपक्व होताय. तुम्ही अधिक जे काही तुमचं काम करायचं आहे, जे काही तुम्हाला ध्येय साध्य करायचं आहे, त्यासाठी तुम्ही हर तऱ्हेने प्रयत्न करत आहात. शिवाय इतरांना मदत सुद्धा करताना दिसत आहात आणि मुख्य म्हणजे तुम्ही संतुलित दिसत आहात. आता आपण पाहू ब्रह्मांडाला तुम्हाला काय संदेश द्यायचा आहे पुढच्या 72 तासांसाठी. तुमचे जे विरोधी आहेत ते तुमचं कौतुक करताना इथे दिसत आहेत. हे कार्ड सांगतंय की तुम्हाला तुमची ताकद कळतेय. तुम्हाला हे कळतंय की आपण किती शक्तिशाली आहोत किंवा आपली काय क्षमता आहे. आपण लवकरच यशस्वी होणार आहोत याची खात्री तुम्हाला वाटत आहे. ग्रेप्सचं कार्ड आहे. खूप सारी समृद्धी तुमच्या जीवनात येत आहे. आणि मगाशी ही बुद्धाची जी मूर्ती आहे ती थोडीशी अशी हल्ली होती, त्यावरून जो संदेश मिळाला तो असा आहे की आत्ताची जी काही यात्रा आहे ती तुम्हाला एखाद्या स्थितीमध्ये वाचवत आहे. म्हणजे जिथे तुम्ही नकारात्मक होतात, जिथे तुमचा दृष्टिकोन इतका नकारात्मक होता की त्यामुळे तुम्ही ती गोष्ट करण्याचाही प्रयत्न टाळत होतात, तर त्या तुमच्या स्थितीमध्ये ब्रह्मांड तुम्हाला आता वाचवत आहे. म्हणजे पडता पडता तुम्ही वाचत आहात, सकारात्मक होत आहात. आणि ही खूप मोठी गोष्ट आहे की ज्या बाबतीत तुम्ही नकारात्मक होतात तिथे तुम्ही प्रयत्न करताय, तिथे तुम्हाला यश मिळणार आहे याची खात्री वाटते. ही मोठी गोष्ट आहे. बॉटम ऑफ द डेकचं कार्ड आहे बॅटचं. तर हे कार्ड काय सांगते की आत्ता स्थिती जरी तुमच्या विरोधात असली किंवा काही अशा गोष्टी आहेत की ज्यामुळे काही अडचणी येत असतील, तर
येणाऱ्या 72 तासांमध्ये तुम्ही यशस्वी होत आहात, समृद्धी आकर्षित होत आहे आणि तुमचं कौतुक तुमचे विरोधी करत आहेत. हे होतं तुमचं रीडिंग. ह्या रीडिंगद्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक कमेंट जरूर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील. धन्यवाद.